हॅलो गाईज, तर आम्ही पोचलो इथं साखरपुड्याच्या लोकेशनला. आपण उपासिका स्नेहा आणि उपासक सौरभ यांचा हा साक्षगंधाचा सोहळा आयोजित केला. तुम्ही सर्वजण मित्रपरिवार सर्वजण उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचं तर इकडं सुपारीचा कार्यक्रम चालू आहे. इकडे सुपारी फोडणारे आहेत, मग त्यानंतर इकडं साखरपुडा होणार. उपासकाचे आई वडील आणि उपासिकेचे आई वडील आपल्याला विनंती आहे की सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी आपण चौघीमध्ये उपस्थित राहायचं. आणि सासूबाई बघा कशा बसल्यात. सासूबाईंचे पाय दुखायला लागले म्हणून सासूबाईंनी दिले पाय पसरून. हॅलो गाईज, इथे नवरी नवरदेव आलेले. चला बाकीच्या बाजूला व्हा. मामा या पुढं लोक त्यांच्या तुम्ही हात जोडा दे. आशीर्वाद भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवताः. तुझ्या सोनी मी तू हात एक चल मकात तुझ्या सोनी मी तू हात तिच्या रूप तेरा चम चम करदानी मैं अभी तेरे तेरे होते मरदानी मैं अभी तेरे तेरे होते मरदानी एक नंबर तुझे कंबर है चाल शेके शेके हाय किती सुंदर तुझा डिंपल ते पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझे कंबर है चाल शेके शेके हाय किती सुंदर तुझा डिंपल ते पाहिजे ते गिफ्ट हॅलो गाईज, तर आम्ही सगळे इथं आता असे जेवण करतोय. डॉली छान आहे जेवण. तर हॅलो गाईज, हे माझे 2 नंबरचे दीर आणि त्यांनी मला शिरा आणून दिलेला आहे. तर तुम्ही जेवले का? कसं होतं जेवण? भारी होतं. काय जास्त खाल्लं तुम्ही? शिरा जास्त झाली. शिरा जास्त. आज गुलाबजामुन नव्हती, नाही तर गुलाबजामुन जास्त खात असतात आहे का नाही. तर हॅलो गाईज, आम्ही चाललो आता घरी. आणि अथर्व काय खाल्लं तू? जेवण केलं का? आणि अथर्वनी बुके पण घेऊन आलाय नवरी नवरदेवाचा. अथर्व ए अथर्व हा कोणतं गाणं आहे? अंश अंश ए गाणं म्हणून दाखव ना शाळेतलं.
तर हॅलो गाईज, आम्ही आलोत घरी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.